पितृदोषाची 8 लक्षणे, कारणे व उपाय. पितरांचे पोटो घरात. नंबर 2 अपघात होण्याचा तसेच जन्माला आलेली मुलं. नंबर 4 घरातील कर्त्या व्यक्ती. नंबर 1 मुलं बाळ होत नाही किंवा झालेच तर जन्माला आलेली मुले मंद अपंग होतात. बरेचदा मुलं जन्माला येताच मरतात. नंबर 2 नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात नुकसान होते. नंबर 3 कुटुंबात छोट्या गोष्टीवरून मोठे वादविवाद होतात. नंबर 4 घरात सतत कुणी ना कुणी आजारी राहते, दवाखान्यात सुटत नाही. नंबर 5 विवाह इच्छुक मुलामुलींच्या लग्नात अडथळे येतात. लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही, घटस्फोटासारखी परिस्थिती येते. नंबर 6 अपघात होण्याचा धोका वाढतो. नंबर 7 प्रत्येक शुभ व मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात. नंबर 8 घरातील कर्ता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो. पितृदोष का लागतो? पितृदोषाची कारणे. नंबर 1 घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू आल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो. नंबर 2 पितृदोष पिढ्यानपिढ्या चालू राहतो. पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे? नंबर 1 पितरांचे फोटो घरात दक्षिण भिंतीवर लावावेत. त्यांना रोज फुलांचा हार घालून स्मरण करावे. नंबर 2 पिंपळाला जल, फुले, अक्षदा, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करावे आणि पितरांना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करावी. नंबर 3 दर अमावस्येला आणि पितृपक्षातील 14 दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिणेला पितरांचे स्मरण करून तेलाचा दिवा लावावा. नंबर 4 गरीब मुलींचे विवाह लावणे किंवा लग्नात मदत करणे हा पितृदोष दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे. नंबर 5 पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणाला जेवू घालावे तसेच सतपात्री दान करावे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर